वेलकम टू स्मिता होममेड केक अँड रेसिपी. पावसाळी वातावरण आणि गरमागरम कांदा भजी, आहा, एक प्रकारचं स्वर्गसुख, बरोबर ना? आणि त्यासोबत एक कप चहा. नमस्कार. तुम्हालाही चहासोबत खुसखुशीत गरमागरम कांदा भजी खायला आवडत असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. आज आपण अशी कांदा भजी बनवणार आहोत की जी बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होतात. चला तर मग सुरू करूयात ही झटपट आणि स्वादिष्ट रेसिपी. तर हे बघा, इथे मी 6 ते 7 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे. तर सगळ्यात आधी आपण कांदा कट करून घेणार आहोत भजी करण्यासाठी. तर इथे मी मधोमध कांदा कट केलेला आहे आणि कांदा सोलून घ्यायचा आहे आपल्याला पहिल्यांदी. तर हे बघा, या पद्धतीने आपण कांदा कट करणार आहोत कुरकुरीत भजी होण्यासाठी. तर उभा कट करायचा आहे कांदा कट करताना आणि बारीक, शक्यतो जितका तुम्हाला जमेल तितका बारीक कट करा. आणि हे बघा, हाताने त्याला बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपले हे कांदे कट करून झालेले आहे सगळे. तर त्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत. मीठ टाकून छान कांद्याला असं लावून घेणार आहोत. हे लावून झाल्यानंतर आपण कांद्यावर झाकण ठेवून 10 मिनिटे बाजूला ठेवणार आहोत. तर तोपर्यंत आपण इकडे लगेच मिरची कट करून घेणार. ही मिरची आपण भजीसोबत खाण्यासाठी तळणार आहोत. तर मिरची आधी मधोमध कट केलेली आहे आणि त्यामध्ये आपण मीठ भरून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण 9 ते 10 मिरची इथे कट करून त्यात मीठ भरून घेतलेलं आहे. तोपर्यंत आपला इकडे कांदा 10 मिनटं झालेली आहे. कांद्याने देखील थोडंसं पाणी सोडलेलं आहे. तर कांद्याने छान असं पाणी सोडलं आहे. तर यामध्ये सगळ्यात आधी आपण ओवा टाकणार आहोत. तर ओवा टाकताना शक्यतो थोडासा असा हातावर थोडासा रगडून टाकायचा आहे, म्हणजे ओव्याचा फ्लेवर छान उतरतो त्यामध्ये. तर त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये लाल तिखट टाकू शकता. त्यानंतर इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. तांदळाचं पीठ हे भजे कुरकुरीत होण्यासाठी टाकणार आहोत आपण त्यामध्ये. इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर बेसन पीठ टाकताना शक्यतो जसं लागेल तसंच टाका. आपण यामध्ये पाणी टाकणार नाही. भजी कुरकुरीत जर तुम्हाला बनवायची असेल तर त्यामध्ये पाणी टाकू नका. तर बेसन पीठ जसं लागेल तसंच मिक्स करा. शक्यतो आपल्याला 1 वाटी बेसन पीठ लागणार नाही. तर हे बघा, छान असं मिक्स करून घ्या. मिक्स करून झालंय आपलं हे बघू शकता तुम्ही. आणि आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. लक्षात घ्या, मीठ टाकताना थोडंच टाका, कारण आधी देखील आपण कांद्यामध्ये मीठ टाकलेलं होतं थोडंसं. तर हे बघा, अशा पद्धतीने पीठ झालं पाहिजे आपलं. तर थोडंसं बेसन पीठ यातलं शिल्लक राहिलेलं आहे. तर इकडे लगेच आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्यात तेल टाकणार आहोत. तर तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण जे पीठ घेतलेलं आहे, भजी करण्यासाठी पीठ बनवलेलं आहे, त्यामध्ये आपण तेलाचं मोहन टाकणार आहोत 2 चमचे. याने भजी छान कुरकुरीत होतात. तर हे बघा, कांदा भजी सोडताना शक्यतो अशा पद्धतीने सोडा. ही आपली खेकडा भजीच आहे, त्यामुळे थोडीशी वाकडी आली तरी काय चालेल, कारण याचं नावच खेकडा भजी आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळे भजी सोडून घेतलेले आहे तेलात. तर छान दुसऱ्या बाजूनी भजी पलटून घ्यायचे. छान त्याला
हे बघा तयार झालेले आहे आपली भजी. तर आता लगेच एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. या पद्धतीने तुम्ही भजी बनवून बघा. खूप पटकन होतात आणि एकदम टेस्टी लागतात. तर भजी झाल्यानंतर आपण त्याच तेलामध्ये मिरची देखील तळून घेणार आहोत. तर मिरची तळताना आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. मिरची उडण्याची शक्यता असते, त्यामुळे जरा सावकाश तळा. तर हे बघा रेडी झालेले आहे आपली भजी. नक्की या पद्धतीने एकदा बनवून बघा. खूप छान होतात. प्रेमाने बनवा, मनापासून वाढा आणि आनंदाने घरी बनवलेलं हेल्दी अन्न खात राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.